अकोला जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर टंचाईमुळे हॉटेल आणि केटरिंग व्यवसायांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। यामुळे लाकडांच्या मागणीत वाढ होत असून दरही वाढल्याचे चित्र आहे। अकोला जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मोठा परिणाम दिसून येत आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने हॉटेल, ढाबे, शिवभोजन केंद्रे आणि केटरिंग व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारला आहे। परिणामी जळतनाच्या लाकडांची मागणी वाढली असून दरातही उसळी आली आहे। पूर्वी 4 ते 5 रुपये प्रति किलो असणारी लाकडे आता 7 ते 8 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत। दरम्यान वाढत्या तापमानामुळे चुलीसमोर उभे राहून स्वयंपाक करणे अधिकच कष्टदायक ठरत असून महिलांसह कामगारांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे। या परिस्थितीमुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी वाढली असून प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे। आम्ही कॅटरचा व्यवसाय करतो आणि सध्या म्हणजे कंडिशन इतकी बेकार व्हायला आहे, सिलेंडर मिळून नाही राहिले, त्याच्यानं इंनावर स्वयंपाक चालू आहे। आता तारखा आता पुढच्या समजा भरपूर तारखा आहेत। आता सध्या लग्नाची तारखा आहेत, हे कार्यक्रमाच्या तारखा आहेत, त्याच्यानं परवडलेलं म्हणजे इतकं कंटिन्यू होऊन राहिलं, हे लय भारी जाऊन राहिलं। इंधन आहे सध्या 8 रुपये किलो, एका स्वयंपाकाला लागतं आम्हाला 4 क्विंटल ते 4.5 क्विंटल। आता आमचं असं समजा की आता शासनाने आम्हाला काही ना काही हे करा, त्याच्यावर